बांगलादेशच्या माजी पंतप्रधान यांनी सध्या भारतात आश्रय घेतलाय. बांगलादेशात हिंसाचार सुरू आहे, त्यामुळे त्यांना सत्ता सोडून भारतात पळून यावं लागलं. यावर आता 5 दिवसांनी शेख हसीना यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने आपल्याला सत्तेतून हटवण्याचं कारस्थान रचलंय असा आरोप हसीना यांनी केलाय. दक्षिण चीन समुद्रातील दुसऱ्या थॉमस शोल या सागरी क्षेत्रावरून गेल्या काही महिन्यांपासून फिलिपाईन्स आणि चीनमधील तणाव वाढलाय. दरम्यान आज दक्षिण चीन समुद्रातील पाण्यात चीनच्या हवाई दलाने केलेली घुसखोरीचा फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी तीव्र निषेध केलाय. इराणकडून इस्रायलवर ड्रोन हल्ला होण्याचा धोका असल्याने एअर इंडियाने इस्रायलची राजधानी तेल अविवला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली आहेत. एअर इंडियाने सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. पुढील घोषणा होईपर्यंत सर्व उड्डाणे बंद असतील असं विमान कंपनीने म्हटलंय. इराणकडून ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने आपल्या नागरिकांना अन्न आणि पाण्याचा साठा करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच रुग्णांना अंडरग्राऊंड वॉर्डमध्ये हलवण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्यात. युट्यूबच्या माजी सीईओ सुजैन वोजेस्की यांचं कॅन्सर या आजाराने निधन झालंय. गेल्या 2 वर्षांपासून त्या कॅन्सर आजाराने ग्रस्त होत्या. सुजय यांच्या निधनानंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि त्यांनी एक्सवर एक भावूक पोस्ट लिहिली आहे. सुजैन यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झालं. अजूनही या बातमीवर विश्वास बसत नाही. सुजैन एक चांगली लीडर आणि मैत्रीण होती असं त्यांनी म्हटलंय. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली व्हिडिओ पाहून त्याने संताप व्यक्त केलाय. हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे रक्त उसळतंय. संयुक्त राष्ट्राने यावर धारण केलेलं मौन शरमेची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अमेरिकेत बायडन सरकारने सौदी अरेबियाला धोकादायक शस्त्रे विकणाऱ्यावर बंदी उठवली आहे. अमेरिका सौदीला हवेतून जमिनीवर हल्ला करणारी शस्त्रे हस्तांतरित करते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ही बंदी उठवली आहे. बांगलादेशात हिंसाचार असल्याने हजारो बांगलादेशी भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात. अनेक जण घुसले देखील आहेत. तर त्या बांगलादेशात म्यानमारचेही रोहिंग्या घुसतात. म्यानमार सोडून बांगलादेशात पळून जात असलेल्या रोहिंग्यांच्या गटावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आलाय. यामध्ये 200हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये महिला, लहान मुले आणि अनेक कुटुंबे असल्याचं सांगितलं जात आहे. चीनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनमधील दफनभूमी तसेच वैद्यकीय प्रयोगशाळांमधून 4000हून अधिक मृतदेह चोरून त्यातील हाडे विकण्यात आली आहेत. दंतरोपणासाठी ही हाडे विकण्यात आली आहेत. चीनमधील यंत्रणांनी केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बांगलादेशात प्रचंड तणाव निर्माण झालाय. या घटनेत लष्कराचे जवान, पत्रकार आणि स्थानिक लोकांसह 15 जण जखमी झालेत. जखमींपैकी 2घांना गोळ्या लागल्यात. माजी पंतप्रधान शेख हसीनाच्या परतीच्या मागणीसाठी अवामी लीगचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असताना शनिवारी संध्याकाळी म्हणजेच काल 4च्या सुमारास ही घटना घडली. चीनने भारतासह 9 देशांच्या सुमारे 22,000 किलोमीटर लांबीच्या सीमांवर कारस्थानाचे नवे ड्रॅगन मॉडेल तयार केले. गेल्या 8 वर्षात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सुरक्षा प्रकल्पांच्या नावाखाली 170हून अधिक नवीन चीनी गावे वसवली आहेत. चीनी सैन्य इथे राहणाऱ्या गावकऱ्यांचा आपले खबरे म्हणून वापर करतात. हे गावकरी लष्कराला गुप्त माहिती पुरवतात. लष्करातून निवृत्त झालेले लोक बहुतांश गावात स्थायिक होत आहेत. महाराष्ट्रातील तरुणांना जर्मनीत नोकरी देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतलाय. युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य शिक्षण देऊन परदेशामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करते. जर्मनीने सुद्धा याबाबत उत्सुकता दर्शवली असून त्यांची कुशल मनुष्यबळाची गरज महाराष्ट्र पूर्ण करणार आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने जर्मनीच्या बाडेन-वुर्टेंबर्ग या राज्याशी करार करून ऐतिहासिक योजना सुरू केली आहे. मलेशियात उदारशक्ती 2024 या सरावात यशस्वी सहभाग नोंदवून भारतीय हवाई दलाची तुकडी काल मायदेशी परतली आहे. रॉयल मलेशियन हवाई दलाबरोबरचा हा संयुक्त हवाई सराव 5 ते 9 ऑगस्ट दरम्यान मलेशियातील कुआंतान येथे झालाय. हैदराबादमध्ये क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचा विस्तार करेल आणि आयटी आणि उद्योग मंत्री डी श्रीधर बाबू यांनी कॅलिफोर्नियामध्ये अमेझॉन टीमची भेट घेतली आहे तेव्हा हे आश्वासन देण्यात आलंय.
दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे सर्व्हर डाऊन झालंय. यामुळे रुग्णालयात पोहोचलेल्या रुग्णांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. एम्सचे सर्व्हर शनिवारी सकाळीच डाऊन झालंय. तांत्रिक कारणामुळे सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. सर्व्हर डाऊन झाल्याने ओपीडी कार्ड बनवण्यात अडचण येत होती. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना चांगलाच मनस्ताप झालाय. ऑलिम्पिकच्या महिला 50 किलो वजनी गटात विनेश फोगाटला अतिरिक्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्याविरोधात आता भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स मध्ये अपील केलं होतं. त्यावरील सुनावणीनंतर हा निर्णय आता मंगळवारी होणार असल्याचं सांगण्यात येते. हा निर्णय लांबला होता, पण आज CAS यावर निर्णय देणार आहे.